चला तर माहेरी सासरी जात आहे उद्या. तर यांना माझ्या सगळ्या पिल्लांना आज आणि उद्या खाऊ घालते मी. चल घे. ते कुठे गेली डोंबडी का हो? डोंबडीला द्यायला लागेल ना. तूच खात काय? बुरी बसते काय करत आहे? हे पण बिस्किट देऊन देते याला. पाऊस पण सुरू आहे आज. अगस्त्या, तू काय करत आहे रे? एकटाच खेळत आहे का रे तू? अरे बापरे. ओ ओ ओ. हे बुरी, हे माझी बुरी, ही माझी बुरी बघा खुर्चीवर बसली आहे. तुमची मांजर बसते का खुर्चीवर? चेअरवर बसते का तुमची मांजर? हे बघा, हिला महाराणीला स्पेशल पाहिजे. हे महाराणी आहे आमच्या घरची. हे आमच्या घरची पिल्ली आहे, डोंबडी पिल्ली आहे. हे बदमाश पिल्ली आहे. ते पण तिकडे कसे बघतात. माझे बाबा आल्यावर तर तुम्हाला माहीतच नाही. सगळे मांजरा कुत्रे त्यांना एकदम आमच्या घराच्या शेवटपर्यंत लाईनमध्ये, त्यांना काय माहीत नाही कुठून माहीत पडते माझे बाबा आले तर बरोबर तिथे जातात त्यांना घ्यायला. घरापर्यंत त्यांच्या सोबत येतात. असे असतात प्राणी. त्यांना जीव लावला ना तर ते काहीही करतात. हे माझं पिल्लू, हे माझे डोंबरं पिल्लू कसं ओरडत राहतो. बस फक्त ओरडणं. काय रे? त्याला ही घरात आवडत नाही आलेली. त्याचं म्हणणं आहे की तू घरात येऊ नको. ही घरात दिसली की हा असाच ओरडतो. हा आमचा जो बोक्या आहे ना, हा आमच्याच घरी राहतो. म्हणजे बाहेर कुठेच जात नाही. तो गेटच्या बाहेर सुद्धा जात नाही. कारण एकतर त्याला दिसत सुद्धा नाही आणि काहीच नाही. आणि ही भुरी आहे, ही फक्त जेवायला येते घरी बरोबर जेवायच्या टाईमवर. तिला बसायचं असलं तर बसायसाठी येते, झोपायसाठी येते. हे बाकी बाहेरच असते. ही फिमेल आहे, तो मेल आहे. छकुला, 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 ए छकुला, चकुला, चकुला, चकुला. हे गो इकडे चल घे. खाऊन आली वाटते. घे ना बुरी. घेऊ डोंबडे, घे तूच घे. येईल नको देऊ. त्या बुरीला देऊ नको. नको देऊ इले. घे ना, खाऊन घे ना. मटन नाही ना मग. चल घे, खाय ते बुऱ्या. बुरी घेऊ रे बुऱ्या.
भुऱ्या भुऱ्या हे घे. पिलू कुठे चालला तू पावसात? चला ये इकडे. चल काय बुरी काय पाहिजे बुरी ये इकडे. बुरी गुलाबजामुन खाते. बुरी खाते गुलाबजामुन. ये खाना गुलाबजामुन. बुरी का त्यांचं काम असते बसायचं. बुरी मी तर चालली माझ्या सासरी. आता माझी आई ना बुरीला अंधारच नाही येऊ देत. हे काय करते 6-6 महिन्यांनी पिल्ले देते म्हणून ना हिचं आई जास्त लाडच नाही करत. माझे बाबा आणि मीच जास्त लाड करते. तर आता उद्यापासून बुरीचा लाडच कोण करन. पावसाचं वातावरण आहे. बुरी इथं पायरीवर बसून राहते. बुरीला दूध कोण देईन आता. मी जेव्हा सासरी माहेरी आली होती तेव्हा बुरीच्या पोटात पिल्ले होते. तिचे पण पिल्ले मोठे झाले आणि लोकांनी सोडून पण दिले आणि माझं पण अगस्त मोठा झाला. तू काय करत आहे?